मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न एका खेडेगावातील अडाणी आणि गावंढळ मुलीसोबत लावून दिले। जेव्हा मी मोठा झालो तेव्हा चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो। माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत दुसरे लग्न केले। परंतु 1 वर्षाने तिचा मृत्यू झाला। सगळे नातेवाईक म्हणू लागले की माझी पहिली बायको वेडी झाली आहे। परंतु एक दिवस अचानक मी तिला पाहिले तर जेव्हापासून दुसऱ्या लग्नाची गोष्ट चालू झाली होती तेव्हापासून युवराज विचित्र मनस्थितीत होता की लग्न करू की नको करू। परंतु जेव्हापासून मुलीला बघून आला होता तेव्हापासून त्याचा पुन्हा लग्न न करण्याचा विचार बदलू लागला होता। त्याची सुंदर बायको मोहिनीला जाऊन आत्ताच 1 वर्ष झाले होते तेव्हा तर त्याने दृढ निश्चय केला होता की आपली बायको मोहिनीची जागा तो कोणालाच देणार नाही। परंतु काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा दृढ निश्चय डगमग करू लागला आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकारही दिला होता। आता युवराजचा निर्णय घेण्यासाठी द्विधा मनस्थिती झाली होती। मग युवराजने विचार केला की त्याचा जवळचा मित्र सुरेशचा सल्ला घेऊ। सुरेश हा त्याचा जवळचा मित्र आणि सोबतच खूप समजूतदार आणि आदर्शवादी माणूस होता। युवराज सुरेशला म्हणाला, यार खूप मोठ्या अडचणीत सापडलोय। मी विचार केला होता की मोहिनीची जागा कोणालाच देणार नाही, पण परवा मावशीच्या आग्रहाखातर मुलगी बघून आलो। खूप सुंदर आहे यार। आता तू सांग मी दुसऱ्यांदा लग्न करू की नको? युवराजचे बोलणे ऐकून त्याचा मित्र सुरेश म्हणाला, दुसऱ्यांदा नाही युवराज, तिसऱ्यांदा। आपल्या बालिका वधूला का विसरला जातोयस तू? आणि मी म्हणतो की पुन्हा लग्न करण्यापेक्षा आपल्या बालिका वधूलाच घरी घेऊन ये। चांगली मुलगी आहे, तू तिचा त्याग केला तर बिचारी आपल्या भावांची चाकरी करत जीवन व्यतीत करत आहे। कधीतरी तिचा विचार कर। सुरेशचे बोलणे ऐकून युवराज थोडा खाजील झाला। त्याला वाटले की उगाच कारण नसताना सुरेशचा सल्ला घेतला। त्याने तर गोष्टींचा अजूनच गुंता केला। आता त्या वेडीला घरी घेऊन येऊ का, जिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही? तिच्यासोबत किती वर्षापासून नातं तोडलं होतं। तिचे नाव जानकी होते। युवराज तेव्हा 16-17 वर्षाचा होता। युवराजला त्यावेळेस शिकायचे होते, परंतु या परिवारात बालविवाहाची परंपरा होती आणि तो त्याचाच बळी चढला। बाबांच्या दबावामुळे नकार देऊनही जानकीसोबत त्याला लग्न करावे लागले होते। जानकी तेव्हा 10-12 वर्षाची होती, त्यामुळे ती जेव्हा परिपूर्ण स्त्री होईल तेव्हा 5-6 वर्षांनी तिला सासरी घेऊन जाण्यास येईल असे ठरले। तेव्हा युवराज खूप खुश झाला होता, कारण बाबांनी जी फाशीची दोरी गळ्यात टाकली होती आता 5 वर्षापर्यंत तिचा पिच्छा सुटला होता। याच दरम्यान युवराजच्या बाबांचा मृत्यू झाला। आई तर आधीच हे जग सोडून गेली होती। बाबा होते तेव्हा कधीतरी ते जानकीची बातमी घ्यायचे, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तर युवराज जसं काय तिला विसरलाच होता। 5 वर्षानंतर जेव्हा जानकी पूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलांनी युवराज जवळ तिला सासरी नेण्याबाबत सांगितले। तेव्हा युवराजने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती। मग युवराजने चांगले शिक्षण घेतले आणि प्रोफेसर झाला। दिसायला तर तो चांगला होता। प्रोफेसर झाल्यानंतर खेडेगावातील अडाणी गावंढळ जानकी त्याला आपल्या संसारासाठी अनुपयोगी वाटू लागली। युवराजने जानकीच्या घरी साफ सांगितले की अशा गावंढळ मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घरी घेऊन जाणार नाही। आणि मग कितीतरी मुली बघितल्यानंतर युवराजने मोहिनीला पसंत केले। श्रीमंत घराण्याची मोहिनीची सुंदरता, तिचे शिक्षण आणि तिचे राहणीमान बघून युवराज आनंदित झाला होता। ही गोष्ट वेगळी आहे की मोहिनीने कधीच गृहस्थीचा कारभार सांभाळला नाही। सगळ्या कामासाठी तिने नोकर ठेवले होते आणि स्वतः नटून थटून दिवसभर घरी बसलेली असायची, परंतु युवराजला याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती। इकडे जानकीबाबत कधीतरी ऐकायला मिळाले होते की तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे। ती दिवसभर फक्त पूजापाठ आणि घरातल्या कामांमध्ये तिचा वेळ घालवते, कोणासोबतच भेटणे नाही, उठणे बसणे नाही। परंतु युवराजवर या गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नव्हता। तो तर फक्त मोहिनीसारखी पत्नी भेटली म्हणून आनंदित होता, परंतु त्याच्या आनंदाला कदाचित जानकीचा तळतळाट लागला। मागच्या वर्षी मोहिनीला डेंग्यू झाला आणि पूर्ण प्लेटलेट संपल्यामुळे तिचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूनंतर युवराज पुन्हा घरातल्या 2 नोकरांसोबत एकटा पडला। 1 वर्षभर हे असंच चालत राहिलं, परंतु परत लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला सुरू केले की अजून तुझं वय काय आहे? असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील? लग्न करून टाक, तुला आधारही मिळेल आणि तुझा वंश वाढण्यासाठी कुलदीपक हवा आहे ना। आणि या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या सल्ल्यामुळेच युवराज पुनर्विवाहाचा विचार करू लागला। असो, युवराज
शो ऑफ करणारा असला तरी मनाने वाईट माणूस नव्हता. त्याच्या दुसऱ्या मित्रांनी सुद्धा त्याला हाच सल्ला दिला होता की जानकीलाच परत घरी आण. मग युवराजने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे. तसेही स्वाभिमानी जानकी इकडे येणारच नाही आणि आली तरी मी तिच्यासोबत असा वागेल की ती 4 दिवसातच पळून जाईल. हेच ठीक राहील. मित्रांच्यात आणि नातेवाईकांच्यात चांगला बनेल आणि वेड्या मुलीसोबत संसारही करायला लागणार नाही. युवराज स्वतः जानकीला आणायला गेला नाही. त्याने त्याच्या नोकराला जानकीला आणायला पाठवले. कारण युवराजला वाटत होते की कदाचित नोकराला पाहून जानकीच्या घरचे जानकीला पाठवणार नाहीत. परंतु असे झालेच नाही. संध्याकाळी जेव्हा युवराज कॉलेजवरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास सोबत हजर झाली. युवराज आश्चर्यचकित झाला होता. चहा बनवू का नाश्ता करून घेता? नाश्ता तयार आहे. स्त्रीचा आवाज ऐकून युवराजला काहीतरी झाले, परंतु तो काहीच बोलला नाही. मग पुन्हा जानकी म्हणाली, मी जानकी आहे, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. तेव्हा युवराज म्हणाला, हा ठीक आहे, मला नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही. युवराजने आवाज थोडा कडक केला होता. त्याने पहिलाच प्लॅन केला होता की तिच्यासोबत सक्तीने वागेल. तेव्हा जानकी म्हणाली, ठीक आहे, चहा तर पिऊन घ्या, थकवा दूर होईल. असे बोलून उत्तराची वाट न बघताच जानकी स्वयंपाकघरात गेली. युवराज हे सर्व पाहून दंग झाला होता. मोहिनी जोपर्यंत जिवंत होती, कॉलेजवरून घरी आल्यानंतर कधी पाण्याचा ग्लास सुद्धा घेऊन उभी राहिली नव्हती आणि नाही कधी चहा नाश्ता विचारला होता. मोहिनी होती तेव्हा ती जबाबदारी नोकरांनी पूर्ण केली होती. तेव्हाच जानकी चहा घेऊन आली. चहा पिऊन युवराज ताजा तवाना झाला, परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता. त्याला वाटायचे की जानकी त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि युवराजला ती संधी जानकीला द्यायची नव्हती. त्यामुळे युवराज चहा प्यायला नंतर लगेच घराबाहेर निघून गेला. जेव्हा रात्री उशिरा युवराज घरी परत आला तेव्हा जानकी सोफ्यावर बसून युवराजची वाट पाहत होती. युवराजला पाहताच ती म्हणाली, हातपाय धुवून घ्या, जेवणाचे ताट तयार करते. युवराज म्हणाला, का घरात नोकर नाहीत का? मी त्यांच्याकडूनच जेवण घेतो, तुला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. युवराजचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली, नवऱ्याला जेवण एक नोकर वाढणार? हे माझे संस्कार नाहीत आणि तसेही एवढी पूजापाठ केल्यानंतरच मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मला ती संधी घालवायची नाही. जानकीचे असे बोलणे ऐकल्यानंतर युवराजला काय बोलावं तेच कळेना. कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्यांनी कधीच बघितले नव्हते. आई लहानपणी देवाघरी गेली होती आणि पत्नी मोहिनीला तर स्वतःच्याच सजण्या धजण्यात वेळच मिळत नव्हता. युवराज फ्रेश होऊन जेवण करायला बसला. पहिल्यांदा कोणीतरी त्याला हातचे जेवण बनवून दिले होते, नाहीतर लहानपणापासून ते आतापर्यंत नोकरांच्या हातूनच बनवलेले अन्न तो खात होता. परंतु नोकराच्या हातचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हातचे जेवण याच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्या खाण्यात प्रेमाची गोडी युवराजला जाणत होती. परंतु युवराजने जेवणाची स्तुती केली नाही, कारण जेवणाची स्तुती केल्यावर जानकीला असे नको वाटायला की त्यांचं नातं आता जुळत आहे. त्यामुळे त्याने गुपचूप जेवण केले आणि झोपायला निघून गेला. सकाळी कुणालाच काही न म्हणता युवराज लवकरच घराच्या बाहेर निघून गेला, कारण त्याला त्या पतिव्रता जानकीच्या समोर जायचे नव्हते. परंतु एक गोष्ट त्याला जाणत होती की त्याच्या मनात डोक्यात फक्त जानकीचाच विचार चालू आहे. तिचा विचार डोक्यातून जातच नाही. कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळीच्यात गप्पा मारण्याची युवराजची जुनी सवय होती, परंतु आज युवराजचे मन घरी जाण्यास होत नव्हते. एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते. एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात होता. ती जानकी बायकोचे सगळे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि युवराज तर विसरूनच गेला होता की आपले कधी काळी जानकी सोबत लग्न झाले होते. असो, उशिरा का होईना युवराजला परत घरी जायचे होते. युवराज जेव्हा कॉलेजवरून उशिरा घरी गेला तेव्हा सुद्धा जानकी त्याची वाट बघत होती. युवराज तिला म्हणाला, तुला मी म्हणालो होतो ना की माझी सेवा करायला माझा नोकर घरात आहे, तुला त्रास घरून घेण्याची काहीच गरज नाही. तेव्हा जानकी म्हणाली, मी नोकरांना सुद्धा सुट्टी दिली आहे. युवराज रागात म्हणाला, मला न विचारताच का? तेव्हा जानकी म्हणाली, मी तुमची पत्नी आहे, मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. आता मी आले तर मग नोकरांची काय गरज आहे? जानकीचे बोलणे ऐकून युवराज खाजील झाला. विचार करू लागला, ही तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु युवराज तिला काहीच बोलू शकला नाही. रात्रभर सुद्धा तो नीट झोपू शकला नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा त्याचा फसला होता. सकाळी जानकीचा सामना झाला होता.
ती चहाचा ट्रे बेडरूममध्ये घेऊन आली होती. बिचारा युवराज तर कपडे सांभाळता सांभाळता गडबडून गेला. तिला म्हणाला, तू इथे का आलीस? ही माझी खोली आहे. तेव्हा जानकी म्हणाली, चहा देण्यासाठी आले आहे आणि मी तुमच्या खोलीत सुद्धा येऊ शकत नाही का? युवराज विचार करत होता की ही जानकी तर खूपच धीट आहे. दररोज एका नवीन अधिकारासोबत माझ्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते. युवराज तिला म्हणाला, ठीक आहे, चहा तिथे टेबलावर ठेव, मी पिऊन घेईन. तुम्ही माझ्यासोबत बोलताना नजर चोरून का बोलता? इतकं तर वाईट चेहरा नाही माझा की सकाळीच पासाल आणि दिवसभर पाणी मिळणार नाही. बोलता बोलता जानकी खळखळून हसली आणि बाहेर निघून गेली. पहिल्यांदा युवराजने जानकीला नजर उचलून पाहिले होते. जो विचार करून युवराजने जानकीचा त्याग केला होता ती तशी अजिबातच नव्हती. जानकी सुंदर होती, पण मोहिनी इतकी नव्हती. जानकीचे राहणीमान सुद्धा गावंढळ नव्हते, हो, पण मोहिनीसारखा मेकअप चेहऱ्यावर थापलेला नव्हता. परंतु तिच्या साध्यापणातच एक वेगळीच गोष्ट होती. हा विचार करता करता युवराज अचानक ताडकन उडाला आणि विचार करू लागला की मी हा सगळा का विचार करताय? मला काय करायचंय? तिला जसं दिसायचं असेल तसंच दिसेल. चहा पिऊन तो खोली बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटले. पूर्ण घर अगरबत्तीने सुगंधित झाले होते. कदाचित आत्ताच जानकी पूजा करून उठली असेल. युवराज खोलीच्या बाहेर येताच प्रसादाचे ताट घेऊन जानकी तयार होती. परंतु युवराजला याच्यात काहीच रस नव्हता. तो जानकीला म्हणाला, मी कधीच पूजा पाठ करत नाही आणि नाही माझा देवावर विश्वास सुद्धा नाही. बाबांच्या मृत्यूनंतर या घरात कधीच देवाची पूजा झाली नाही. त्यामुळे तू सुद्धा आपली नाटकं या घरात चालू नकोस. हेच चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घराला चालवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. युवराज जाणून बुजून जानकीसोबत सक्तीने हे बोलला होता, परंतु जानकीच्या चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही.